संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेशनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या विषयाच्या अंतर्गत प्रवचन मालिका आपण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये संपन्न करीत आहोत आणि आतापर्यंत आपण बौद्ध धम्माच्या इतिहासातील 4 प्राचीन धम्मसंगीतींचा इतिहास बघितला। त्यानंतर जे बौद्ध साहित्य आहे, या बौद्ध साहित्यातील अतिशय महत्त्वपूर्ण साहित्य म्हणजे त्रिपिटक, या त्रिपिटकाचा सुद्धा इतिहास आपण आता बघितलेला आहे। अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे बौद्ध धम्माचे साहित्य आहे, साहित्य म्हणजे ग्रंथ, तो काही एक ग्रंथ नाही आहे, 2 ग्रंथ नाही आहेत, भरपूर ग्रंथ आहेत। म्हणजे फक्त त्रिपिटकच नाही, त्रिपिटक तर आपले ग्रंथ आहेत, मूळ ग्रंथ त्रिपिटक आहेच, पण त्रिपिटकाच्याही बाह्य ग्रंथ सुद्धा आहेत। त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त सुद्धा असे काही ग्रंथ आहेत की ते ग्रंथ सुद्धा आपल्याला बुद्ध तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त जे जे ग्रंथ निर्माण झालेले आहेत त्याही ग्रंथांचा इतिहास आणि त्या ग्रंथांचाही परिचय आपण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर जसं बौद्ध साहित्याचं एक जग आहे, एक दुनिया, तर या बौद्ध साहित्याचे 4 प्रकार आहेत। म्हणजे जर अभ्यास करायचा असेल बौद्ध साहित्यांचा तर या बौद्ध साहित्यांना असं 4 प्रकारामध्ये मोडलं जातं। 4 प्रकारामध्ये जी विभागणी केली जाते, तो पहिला जो प्रकार आहे बौद्ध साहित्याचा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात त्रिपिटक। त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। त्रिपिटकाचा इतिहास आणि त्रिपिटकातल्या विविध ग्रंथांचा अभ्यास आपण केला। त्यानंतर बौद्ध साहित्याचा जो दुसरा भाग आहे त्याला म्हणतात अनुपिटक साहित्य। काय म्हणतात? पहिला भाग कोणता? त्रिपिटक, दुसरा भाग अनुपिटक, तिसरा जो भाग आहे त्याला म्हणतात अठ्ठकथा। काय म्हणतात? अठ्ठकथा। आणि चौथा जो भाग आहे त्याला म्हणतात वंश साहित्य। या 4ही ग्रंथांचा इतिहास, या 4ही ग्रंथांचा परिचय आपण करणारच आहोत। यापैकी बौद्ध साहित्यातील जे त्रिपिटक आहे त्याचा अभ्यास आपण आतापर्यंत केला।
आजच्या धम्मदेशनेमध्ये बौद्ध साहित्याचा जो दुसरा भाग आहे किंवा दुसरा काय म्हणतात त्याला, दुसरा प्रकार, दुसरा भाग ज्याला म्हटलेला आहे अनुपिटक साहित्य. जसं हे आहे त्रिपिटक, तसं दुसरा भाग कोणता आहे अनुपिटक. त्रिपिटक आणि अनुपिटक. तर त्रिपिटकामध्ये काय आहे, भगवान बुद्धांच्या सगळ्या 84,000 सुत्तांचा संग्रह या त्रिपिटकामध्ये आहे. अगदी याप्रमाणे अनुपिटक जे साहित्य आहे, त्रिपिटक तयार झाल्यानंतर, म्हणजे जसा आपण इतिहास पाहिला, प्रथम संगीती, द्वितीय संगीती, तृतीय संगीती आणि चतुर्थ संगीती. इसवी सन पूर्व 26 मध्ये श्रीलंकेमध्ये राजा वट्टगामिनीच्या काळात झाली चौथी संगीती, की ज्या संगीतीमध्ये श्रीलंकेत ताडपत्रांवरती त्रिपिटक सिंहली भाषेमध्ये लिहिल्या गेलं. म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा त्रिपिटक परिपूर्णपणे तयार झालं होतं. म्हणजे त्रिपिटक आता परिपूर्णपणे तयार झालं. मग त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 26च्या नंतर जे जे ग्रंथ या भारतामध्ये लिहिल्या गेले, कशाच्या नंतर, त्रिपिटक तयार झाल्यानंतर किंवा इसवी सन पहिल्या शतकानंतर जे जे ग्रंथ या भारत देशामध्ये तयार झाले, एकतर संस्कृत भाषेमध्ये किंवा मग पाली भाषेमध्ये, मुळात संस्कृत भाषेमध्ये. त्रिपिटक हे पाली भाषेमध्ये आहे. आपण म्हणतो ना पाली भाषा, हे नमो तस्स भगवतो अरहतो ही पाली भाषा आहे. बुद्ध वंदना ही पाली भाषा आहे. जे तुम्ही सुत्त वगैरे सुत्त म्हणता ना सकाळच्या सत्रामध्ये, ही सगळी पाली भाषा आहे. पण इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर जे ग्रंथ या भारत देशात तयार झाले, विशेषतः संस्कृत भाषेमध्ये, भाषा जरी संस्कृत असली पण त्याच्यामध्ये पूर्ण बुद्धाचं तत्वज्ञान होतं, पण भाषा संस्कृत होती, अशा सगळ्या ग्रंथांना अनुपिटक साहित्य असं म्हणतात. अनुपिटक साहित्य. तर या अनुपिटक साहित्यामध्ये कोणते कोणते ग्रंथ येतात, मुख्यतः 3 ग्रंथ येतात अनुपिटक साहित्यात जे भारतात तयार झाले. त्याच्यामध्ये पहिल्या पुस्तकाचं नाव आहे नेती प्रकरण, दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे पिटकोपदेश आणि तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे मिलिंद प्रश्न. समजलं? आता मिलिंद प्रश्न हा ग्रंथ सर्वांनाच माहिती आहे. अनुपिटक साहित्यातला हा ग्रंथ आहे, म्हणजे त्रिपिटकातला नाही. मिलिंद प्रश्न हा त्रिपिटकातला भाग नाही आहे. पण मिलिंद प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, सगळं बुद्धिजमच आहे ना, सगळं काही बुद्धाचं तत्व सांगितलेलं आहे, पण त्रिपिटकाचा भाग नाही आहे तो. कारण त्रिपिटक तर इसवी सन पूर्व 26 राजा वट्टगामीच्या काळामध्ये परिपूर्णपणे तयार झालं होतं. पण त्रिपिटक तयार झाल्याच्या नंतर हे जे काही ग्रंथ तयार झाले याला अनुपिटक असं म्हणतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे हा मिलिंद प्रश्न. आणि इतिहास असं सांगितलेलं आहे, म्हणजे हा मिलिंद प्रश्न ग्रंथ कोणी लिहिला याचा काही कुठे उल्लेख नाही. म्हणजे कोणी याचा रचनाकार कोण आहे मिलिंद प्रश्नाचा असं इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. पण मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ जरी त्रिपिटक बाह्य ग्रंथ असला पण भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाला समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारे मुख्यतः हे 3 ग्रंथ आजच्या धम्मदेशनीमध्ये आपण पाहणार आहोत. कोणते ग्रंथ आहेत ते? अनुपिटक साहित्य. यापैकी पहिला ग्रंथ आहे नेती प्रकरण आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे पिटकोपदेश. या 2 ग्रंथाचा तुम्हाला अल्प परिचय सांगतो, नंतर मिलिंद प्रश्न काय आहे त्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. तर आता पहिलं पुस्तक आहे नेती प्रकरण. आता कदाचित तुम्ही हे पुस्तक वाचलं पण नसेल, आमच्याकडे जे आहे पुस्तक, छोटं पुस्तक आहे नेती प्रकरण. तर नेती याचा अर्थ होतो नेता. नेता म्हणजे कोण? हे राजकीय नेते असतात ना, काय करतात त्यांचं काम? नेतृत्व करतात. ते आहे ना, नेतृत्व करतात, लोकांचं नेतृत्व करतात ना. तो जसं म्हणेल लोक तेच ऐकतात, नेतृत्व करतात. किंवा त्याला आपण म्हणूया मार्गदर्शक. बरोबर आहे? नेता मार्गदर्शक असतो समाजाचा. नेती प्रकरण याचा अर्थ होतो नेता.
मार्गदर्शन करतात. पण इथं नेता कोण आहे? इथं नेता भगवान बुद्ध आहेत. लोकांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध आहेत. म्हणजे भगवान बुद्धांना इथे नेता म्हटलेलं आहे. नीती प्रकरण हे एक पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये, या नीती प्रकरण पुस्तकामध्ये भगवान बुद्धांचा धर्मोपदेश सांगितलेला आहे. भगवान बुद्धांनी जे निर्वाण मार्ग सांगितला, हे निर्वाण कसं प्राप्त करावं त्याचा उपदेश आहे. सोबत शील, समाधी, प्रज्ञा याचाही उपदेश केलेला आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. नीती प्रकरण अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि सोबत सोबत पिटकोपदेश हे सुद्धा अगदी या नीती प्रकरण सारखंच पुस्तक आहे. असे हे दोन पुस्तकं येतात, नीती प्रकरण आणि पिटकोपदेश. छोटे छोटे पुस्तक आहेत, पण बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेण्यासाठी हे पुस्तक सुद्धा वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचसे लोक हे पुस्तक वाचत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना बुद्धिझम मधलं जे गंभीर तत्वज्ञान आहे ते समजत नाही. वरवर समजते, पण गंभीर तत्वज्ञान समजत नाही, त्याचा उलगडा होत नाही. यासाठी हे पुस्तकं वाचावे लागतात. तर अशा प्रकारे हे पुस्तक आहेत, नीती प्रकरण आणि पिटकोपदेश, दोन पुस्तक झाले. त्यानंतर तिसरं जे पुस्तक आहे, जे आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे, त्याला म्हणतात मिलिंद प्रश्न. बऱ्याच लोकांनी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला असेल, ऐकला असेल. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ बौद्ध साहित्यातील, अनुपिटक साहित्यातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा मिलिंद प्रश्न. आणि मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद आणि भिक्षू नागसेन, राजा मिलिंद आणि भिक्षू नागसेन यांच्यामध्ये वादविवाद दाखवलेला आहे. म्हणजे राजा मिलिंद भिक्षू नागसेनांना प्रश्न विचारतो, विविध तत्वज्ञानावर प्रश्न विचारतो, आणि भिक्षू नागसेन तेवढ्या समर्पकपणे राजा मिलिंदाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. जर तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ जर बघितला, त्या प्रश्नांची जर संख्या बघितली तर 262 प्रश्न विचारले राजा मिलिंदाने. किती? राजा मिलिंदाने 262 प्रश्न विचारले भिक्षू नागसेनाला, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भिक्षू नागसेनाने दिली अगदी समर्पकपणे. आणि सरते शेवटी म्हणजे हा वादविवाद झाला, हे प्रश्नोत्तर झाले, त्या राजा मिलिंदाचं पूर्ण समाधान झालं. आणि मग साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सरते शेवटी हा जो राजा मिलिंद आहे हा त्या भिक्षू नागसेनांना अभिवादन करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. अशा प्रकारे बौद्ध इतिहासामध्ये अजरा अमर झालेला हा राजा मिलिंद होता. पहिला विदेशी राजा होता, पहिला विदेशी राजा. हा भारताचा राजा नव्हता. जसं बिंबिसार कुठला होता? भारतातला होता ना. अजातशत्रू भारताचा जन्म झाला, भारतातच मरण पावला. सम्राट अशोक हा सुद्धा भारतातला होता. पण हा जो राजा मिलिंद आहे, राजा मिलिंद हा भारतातला राजा नव्हता, हा होता ग्रीकचा राजा. आजचं जे ग्रीस आहे ना, ग्रीस नावाचा एक देश आहे, त्याला अगोदर ग्रीक म्हणायचे, ग्रीक. तर हा जो राजा आहे हा मुळात ग्रीक देशाचा होता. आणि ग्रीक देशामध्ये त्याला म्हणायचे मिनॅंडर. भारतामध्ये त्याचं नाव पडलं मिलिंद, पण जो ग्रीक होता तर ग्रीक देशात त्याला म्हणायचे मिनॅंडर. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. तर अशा प्रकारे बघा, हा पहिला विदेशी राजा होता की ज्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि असं म्हणतात की हा 19 विद्यांमध्ये पारंगत होता. आता मिलिंद प्रश्नामध्ये 19 विद्या सांगितलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या विद्या आहेत त्या. अतिशय विद्वान होता बघा हा मिलिंद राजा, ग्रीक देशाचा होता, खूप विद्वान, महाविद्वान होता हा राजा, महाशक्तिशाली पण होता. 19 विद्यांमध्ये पारंगत होता. आणि आजचं जे म्हणजे पंजाब आहे, पंजाब, अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान, हा जो भाग आहे ना, सिंधू नदीचा जो भाग आहे, रावी नदीचा जो भाग आहे, या एवढ्या भागावर त्याचं राज्य होतं. आणि याच्या राजधानीचं नाव होतं सियालकोट.
जे आज पाकिस्तानमध्ये आहे ना सियालकोट, ती त्याची राजधानी होती सियालकोट. तो सियालकोटमध्ये राहायचा आणि याला एक सवय होती, हा स्वतःला विद्वान समजायचा ना, याला सवय होती विद्वान समजायचा स्वतःला. जो कोणी आला की त्याच्यासोबत चर्चा करायचा, वादविवाद करायचा, त्याला प्रश्न विचारायचा आणि त्याला हरवायचा. आणि तो हरला की याला मग आनंद व्हायचा, बघा मी किती विद्वान आहे, बघा मी किती हुशार आहे, बघा मी किती विद्यामध्ये पारंगत आहे. मला ज्ञानामध्ये हरवणारा अजूनही कोणी जन्मास आला नाही. मला वादविवादामध्ये पराजित करणारा अजूनही कोणी जन्मास आला नाही असं म्हणायचा तो. ही पृथ्वी निर्लोक आहे म्हणायचा. पृथ्वी म्हणजे या पृथ्वीवर अजूनही असा कोणी जन्मासच आला नाही की जो मला वादविवादामध्ये हरवू शकतो. मी एवढा विद्वान आहे, मी 19 विद्यांमध्ये पारंगत आहे, या पृथ्वीवर असा कोणी नाही की जो मला हरवू शकेल. तर बघा, असं बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे असा एक उल्लेख केलेला आहे की भगवान बुद्धांच्या अगोदर जे बुद्ध होऊन गेले, काश्यप बुद्ध, 28 बुद्धामध्ये आपण त्यांचं नाव घेतो. भगवान बुद्धांच्या अगोदर जे बुद्ध होऊन गेले, काश्यप बुद्ध त्यांचं नाव होतं काश्यप. काश्यप बुद्धांच्या काळातील एक घटनेचं वर्णन बौद्ध साहित्यात या मिलिंद प्रश्नामध्ये केलेलं आहे की ज्यावेळेस काश्यप बुद्ध होते तर त्या काश्यप बुद्धांच्या काळात एका विहारामध्ये काही भिक्षू राहत होते. तर त्यापैकी एक भिक्षू आणि श्रामणेर यांचा प्रसंग सांगितलेला आहे. ते जे भिक्षू होते त्या भिक्षूंनी विहाराला झाडू मारला, सगळा कचरा जमा केला आणि कचरा जमा केल्यानंतर ते भिक्षू त्या श्रामणेराला म्हणतात, अरे श्रामणेर, हा कचरा उचल आणि तिकडे नेऊन फेकून दे. तर मला कचरा उचलायला लावला, एवढं बोलला, म्हणजे मला कचरा उचलायला लावला, एवढ्याच कारणावरून त्या छोट्या श्रामणेर भंतेला राग आला. छोट्या श्रामणेर भंतेला राग आला आणि रागाच्या भरात बोलला, मला नाही, मी फेकत नाही कचरा, मला आवश्यकता नाही, मी कचरा फेकणार नाही. असं म्हटलं की मोठ्या भंतीला राग आला. त्याचे मोठे भंती जे होते त्यांना राग आला. त्यांनी रागाच्या भरात तो जो झाडू असतो त्या झाडूचा दांडा त्या श्रामणेर भंतेच्या पाठीवरती मारला आणि मारल्याबरोबर तो श्रामणेर भंते रडू लागला. रडता रडता त्याच्या मनामध्ये कोणता भाव उत्पन्न झाला की लगेच उठला, रडता रडताच हातामध्ये कचरा उचलला आणि नदी किनारी गेला, तिकडे कचरा फेकला त्याने. आणि कचरा फेकल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न झाली की या भंतेजींनी मला मारलं, आणि या भंतेजींनी मला मारलं तर त्या मारल्यामुळे त्याच्या मनामध्ये तो कंपित भाव उत्पन्न झाला आणि मनातल्या मनात त्याने असा संकल्प केला की मी जेव्हा जेव्हा जन्म घेईल, मी जेव्हा जेव्हा जन्म घेईल तेव्हा तेव्हा मी महाविद्वान बनेल, सर्व विद्यांमध्ये मी पारंगत होईल आणि सर्व विद्यांमध्ये पारंगत होऊन अशा पद्धतीने मी माझा जन्म घेईल. तर त्याने मनामध्ये केलेला जो संकल्प आहे तो संकल्प त्या मोठ्या भंतीने सुद्धा ऐकला. त्या मोठ्या भंतीला असं वाटलं की मी या श्रामणेरला कचरा उचलायला लावला, त्यामुळे याला राग आला आणि रागाने कंपित होऊन याने मनामध्ये संकल्प केला की मी जेव्हा जेव्हा जन्म घेईल तेव्हा तेव्हा मी महाविद्वान होईल. आणि अशा प्रकारे संकल्प केल्यामुळे मग ते भिक्षू सुद्धा संकल्प करतात, ते जे भिक्षू असतात ते भिक्षू सुद्धा संकल्प करतात की जिथे जिथे हा जन्म घेईल तिथे तिथे मी पण जन्म घेईल, आणि जिथे जिथे मी जन्म घेईल आणि या श्रामणेराने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी सखोल उत्तर देईल, अशा प्रकारचा मी संकल्प करतोय. दोघांनी पण संकल्प केला, म्हणजे साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या श्रामणेर भंतीने पण संकल्प केला की मी महाविद्वान होईल, आणि जे भिक्षू होते त्यांनी पण संकल्प केला की हा जिथे जिथे जन्म घेईल तिथे मी पण जन्म घेईल आणि याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी देईल. अशा प्रकारे बघा तो साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. जेव्हा एक बुद्धांतर झालं, म्हणजे एका बुद्धाचा काळ निघून गेला आणि बुद्ध काळ निघून गेल्यानंतर 500 वर्षानंतर जेव्हा यांचा पुन्हा जन्म झाला तर त्या जन्माचा उल्लेख मग साहित्यात सांगितलेला आहे की त्या
त्या जन्मामध्ये ते जे श्रामणेर होते की ज्यांनी संकल्प केला होता की मी जन्म घेईल तर महाविद्वान होईल, तर ते श्रामणेर जन्मास आले आणि मिलिंद राजा म्हणून ते मोठे झाले. आणि जे भिक्षू होते की ज्यांनी संकल्प केला होता की हे श्रामणेर मला जे जे काही प्रश्न विचारतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सखोल उत्तर देईल, तर ते भिक्षू नागसेन म्हणून जन्मास आले. तर अशा प्रकारे तो काळ सांगितला जातो. आणि मग तो राजा मिलिंद जो 19 विद्यांमध्ये पारंगत होता, तर राजा मिलिंद जेव्हा असा बोलला की ही पृथ्वी निर्लोक आहे, ही पृथ्वी निर्लोक आहे, की माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास कोणीही ते समर्थ नाही आहे, ही पृथ्वी निर्लोक आहे. तर बघा भिक्खू संघाने जेव्हा ऐकलं तर भिक्षू संघाने असं ठरवलं की हा राजा मिलिंद याला स्वतःच्या विद्वत्तेवरती खूप मोठा अहंकार आहे, तर याचा अहंकार नष्ट करण्यासाठी आणि याच्या अहंकाराला नष्ट करून याला उपासक म्हणून दीक्षित करण्यासाठी मग भिक्षू नागसेनाची निवड केली जाते. तर आता जी सियालकोट आहे त्याची राजधानी होती. मग मिलिंद प्रश्न जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की यांची प्रथम भेट झालेली आहे. तर राजा नागसेन जो असतो त्याच्या महलामध्ये बसलेला आपला राजा मिलिंद जो असतो तो महलामध्ये बसलेला आहे आणि त्याचा महामंत्री पण तिथे बसलेला असतो. तर राजा मिलिंद जेव्हा म्हणतो की ही पृथ्वी निर्लोक आहे, मला हरवणारा माझ्यासोबत वादविवाद करणारा इथे कोणीच नाही आहे, तर महामंत्री म्हणतो महाराज थांबा थांबा थांबा, महाराज थांबा, असं बोलू नका. आताच मला समजलेलं आहे की आपल्या प्रदेशामध्ये नागसेन नावाचे भिक्षू विहार करीत आहेत आणि भिक्खू संघामध्ये त्यांची अशी ख्याती आहे की ती अतिशय विद्वान आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी ते भिक्षू नागसेन पूर्णपणे पात्र आहेत, समर्थ आहे. असं ऐकल्याबरोबर राजा मिलिंदाला वाटलं की चला हे भिक्षू नागसेन कोण आहेत त्यांना आपण भेटू आणि त्यांनाही वादविवादामध्ये आपण त्यांना पण हरवायचं, त्याला सवय होती ना. मग त्याने हत्तीस्वार घोडेस्वार सगळे तयार केले. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत घोड्यावरती बसून गेला, रथामध्ये बसून गेला, खाली उतरला आणि मग रथाच्या खाली उतरल्याबरोबर महामंत्री म्हणतो की चला महाराज ती बघा म्हणते ती नागसेनाची परिषद आहे. तर राजा म्हणाला की महामंत्री थांब थांब, तू सांगू नको की या भिक्षूंमध्ये नागसेन कोण आहे. मी माझ्या विद्वत्तेने ओळखेल की यांच्यामध्ये नागसेन कोण आहे. तर ठीक आहे म्हणे. मग राजा मिलिंद त्या सभेमध्ये गेला. एका उंच आसनावरती नागसेन भंतेजी बसलेले होते. हा राजा मिलिंद नागसेन भंतेजीच्या जवळ जातो आणि नागसेन भंतेजीला म्हणतो तुम्हीच का नागसेन. तर नागसेन भंतेजी म्हणाले की हो महाराज मीच नागसेन. मग तुमचे हे डोळे म्हणजे नागसेन का. भंतेजी म्हणाले की नाही. तुमचं हे जे नाक आहे हे म्हणजे नागसेन का. नागसेन भंतेजी म्हणाले नाही. म्हणजे तुमचे जे तोंड आहे हे म्हणजे नागसेन का. ते पण नागसेन नाही. मग तुमचे हे जे कानं आहेत याला नागसेन म्हणतात का. हे पण नागसेन नाही. मग तुमचे जे दोन बाहू आहेत हे नागसेन आहे का. म्हणतात ते पण नागसेन नाही. असं करता 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 शरीराच्या प्रत्येक अंगाचं नाव घेता घेता हे नागसेन आहे का, हे नागसेन आहे का असं विचारत आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला नागसेन भंती उत्तर देतात की हे नागसेन नाही. मग तेवढ्यात राजा मिलिंद त्या बसलेल्या भिक्षूंना म्हणतो की बघा भिक्षूंनो, बघा भिक्षूंनो, हे तुमचे भंते नागसेन म्हणतात की मी नागसेन आहे, पण नागसेन काय आहे हे ते सिद्ध करू शकत नाही. तर त्यांनी नागसेन काय आहे हे सिद्ध करून दाखवावं. तर सगळे भंती पाहत होते की आता राजाने पहिल्याच वादविवादामध्ये नागसेन भंतीला बरोबर अडकवलं. आता नागसेन भंतीची काय उत्तर देतात सगळे असे अवाक होऊन पाहत होते. तर नागसेन भंतेजी स्मित हास्य करतात आणि राजा मिलिंदला विचारतात की महाराज तुम्ही इथपर्यंत कशाने आले. तर राजा म्हणाला भंते मी माझ्या रथाने आलो. कुठं आहे तुमचा रथ. तो बघा म्हणते माझा रथ तिथे उभा आहे. तो बघा म्हणते माझा रथ आहे. अच्छा ते घोडे म्हणजे रथ का. राजा म्हणाला की नाही. ती जी चाकं आहेत
ती चाकं म्हणजे रथ का? राजा म्हणाला की नाही. ती जी लगाम आहे ते म्हणजे रथ का? राजा म्हणाला की नाही. तुम्ही ज्या आसनावरती बसले होते ते म्हणजे रथ का? ते नाही. किंवा तुमच्यावर जे टोप होतं ते म्हणजे रथ का? तेही रथ नाही. तर नागसेन भंतेजी म्हणाले, बघा भिक्षूंनो, हा एवढा मोठा राजा म्हणतो की तो रथ आहे, पण रथ काय आहे ते सिद्ध करू शकत नाही. तर राजाने मला सिद्ध करून दाखवावं की रथ काय आहे. तेव्हा राजाला समजलं, अरे आपण यांना वादविवादामध्ये अडकवण्यासाठी आलो होतो. या नागसेन भंतेजीने आपल्यालाच वादविवादामध्ये अडकवलं. त्यांना त्याचं गुण उकल करता आली नाही. असं हात जोडलं आणि हात जोडून म्हणाले की भंते, हे मला काही समजलं नाही. हे रथ काय आहे ही भानगड मला काही समजली नाही. ते कृपया करून मला समजून सांगावं. तर मग नागसेन भंतेजी म्हणतात की राजा, की ज्याप्रमाणे चाकं म्हणजे रथ नाही, घोडे म्हणजे रथ नाही, लगाम म्हणजे रथ नाही, टोप म्हणजे रथ नाही, आसन म्हणजे रथ नाही, हे सगळं साहित्य एका ठिकाणी आल्यानंतर ती जी वस्तू तयार होते त्या वस्तूला ओळखण्यासाठी तिला आपण नाव देतो, त्याला म्हणतात रथ. अगदी याप्रमाणे माझ्यामध्ये कुठेच नागसेन नाही आहे. माझ्यामध्ये कुठेच नागसेन नाही आहे. माझा जेव्हा जन्म झाला होता असं कोणी म्हटलं नाही की नागसेनाचा जन्म झाला. असं म्हटलं की फक्त बाळ जन्मास आलं. या बाळाला ओळखण्यासाठी नाव देण्यात आलं, की मला ओळखण्यासाठी नाव दिलं नागसेन. म्हणजे मी नागसेन नाही, माझं नाव नागसेन आहे. अशा प्रकारे नागसेन भंतेजी म्हणाले, जर माझं धड वेगळं केलं, माझे हात वेगळे केले, हे पाय कापून वेगळे केले, सगळे शरीराचे वेगळे भाग वेगळे केले, या शारीरिक भागांमध्ये तुम्हाला नागसेन कुठं सापडणार नाही. जेव्हा हे सगळे स्कंध एका ठिकाणी येतात, हे जीव हे म्हणजे शरीर तयार होते, तर या शरीराला ओळखण्यासाठी नाव देण्यात येते. तसं माझ्या आई वडिलांनी मला नागसेन हे नाव दिलं. तर अर्थातच काय, मी नागसेन नाही, माझं नाव नागसेन आहे. तेव्हा राजा मिलिंदाला समजलं की नागसेन ही भानगड काय आहे. म्हणजे बघा, पहिल्याच भेटीमध्ये नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदाला अनित्यवाद शिकवला. बघा, अनात्मवाद शिकवला. म्हणजे इथे मी आणि माझं असं इथे काहीच नाही आहे. इथे मी आणि माझं काहीच नाही आहे. हे सगळं पंचस्कंद, वेगळ्या स्कंधांचं बनलेलं शरीर आहे. मी आणि माझं काहीच नाही. हा अनात्मवाद राजा मिलिंदाला नागसेन भंतेने शिकवला. तेव्हा राजा मिलिंदाला वाटलं की आता मात्र खरं आहे, नागसेन भंतेजी मात्र आपल्याला हरवू शकतात. तर तेव्हा राजा मिलिंदाने आणखीन काय प्रश्न विचारले, वयासंबंधी प्रश्न विचारलं की तुमचं वय किती आहे. नागसेन भंतेजी म्हणाले की माझं वय 20 वर्षांचा आहे. मग पुन्हा विचारतात, तुम्ही 20 आहात की तुमचं वय 20 आहे. उकल करून सांगा, तुम्ही 20 आहात की तुमचं वय 20 आहे. नागसेन भंतेजी हुशार होते ना. पुन्हा ते म्हणतात की राजा, हे जे उन्हामुळं तुमची जी सावली पडत आहे बघितली का. हो म्हणते, ही सावली कोणामुळे पडली. म्हणते, ही सावली माझ्यामुळेच पडली. मग ही सावली राजा आहे की तुम्ही राजा आहात. तर राजा मिलिंद म्हणाला, भंते, राजा तर मी आहे, ही सावली राजा नाही, ही सावली तर माझ्यामुळे सावली आहे. अगदी याप्रमाणे म्हणे राजा, अगदी याप्रमाणे माझ्यामुळे 20 आहे, मी 20 नाही म्हणे. म्हणजे माझं वय 20 आहे, माझ्यामुळे माझ्या वयाची बेरीज 20 आहे, मी 20 नाही आहे. असे प्रश्न विचारत 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 पुन्हा राजा मिलिंद म्हणतो की भंते, मला तुमच्यासोबत वादविवाद करायचा आहे, तर तुम्ही माझ्यासोबत वादविवाद कराल का. नागसेन भंतेजी म्हणाले, जर तुम्ही पंडित वादानुसार जर वाद करत असाल तर नक्की मी तुमच्यासोबत वादविवाद करेल. राजा मिलिंदाला माहीतच नव्हतं की वादविवाद करण्याचे सुद्धा प्रकार असतात. राजा मिलिंद म्हणाला की भंते, हा पंडितवाद काय आहे, मला माहित नाही पंडितवाद काय आहे. तर नागसेन भंतेजी म्हणतात की राजा, पंडितवाद म्हणजे यामध्ये दोन पंडित म्हणजे दोन विद्वान लोक एकमेकांसोबत चर्चा करतात,
एकमेकांना म्हणजे ज्ञानात त्या तर्कामध्ये अडकवतात, त्या तर्काचं विश्लेषण करतात आणि मग अशा पद्धतीने वादविवाद करून करून जो हरतो तो जिंकणाऱ्याला असं हात जोडतो, त्याच्या विद्वत्तेला असा हात जोडतो. तुम्ही राजवाद जर करत असाल, राजवाद म्हणजे काय, एका राजामध्ये आणि त्याच्या सेवकामध्ये, राजा आणि सेवकाचा जर वादविवाद झाला, सेवक जिंकला तर राजाला राग येते ना, मग मी तर राजा आहे, या सेवकाने मला हरवलं, राजा लगेच त्याला तुरुंगामध्ये डांबतो, त्याला दंड करतो. तर मग तुमची कोणता वादविवाद करणार, पंडित वाद करणार की राज्यवाद करणार? तर राजा मिलिंद पण हुशारच होता, तो म्हणे म्हणते मी विद्वान आहे, पण एका विद्वान व्यक्तिमत्वाला असं राजवाद करणे हे शोभत नाही, मी तुमच्यासोबत पंडित वादच करेल. तर मग राजा मिलिंद असं म्हटलं की बरोबर बघा, नागसेन भंती सुद्धा म्हणतात ठीक आहे, मी तुमच्यासोबत वादविवाद करायला तयार आहे. पुन्हा अडकवतो बघा, मग मी तुम्हाला प्रश्न विचारू का? नागसेन भंतीजी म्हणाले की विचारा. पुन्हा म्हणतात नागसेन मिलिंद राजा, मी तुम्हाला प्रश्न विचारला. नागसेन भंतीजी म्हणतात मी पण उत्तर दिलं. पुन्हा मिलिंद राजा म्हणतं तुम्ही काय उत्तर दिलं? नागसेन भंतीजी म्हणतात जे तुम्ही विचारलं. म्हणजे असे फार इंटरेस्टिंग प्रसंग आहेत बघा. हे मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर सुंदर प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रत्येक प्रश्नांचं अतिशय सखोल पद्धतीने विवेचन आणि त्यांची उत्तरं, स्पष्टीकरण, उपमा देऊन, उदाहरण देऊन राजा मिलिंदाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बघा नागसेन भंतीने दिलेलं आहे. तर अशा प्रकारे नागसेन भिक्षू आणि मिलिंद राजा यांच्यामध्ये जो वादविवाद झाला, 262 प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नागसेन भंतीने दिली. हा सगळा वादविवाद झाला. हे सगळे प्रश्न मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचावा. आणि हा सगळा वादविवाद झाल्यानंतर सरते शेवटी मिलिंद राजा अगदी नम्रतापूर्वक त्या 20 वर्षांच्या नागसेन भंतीजींना असं हात जोडतो आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. तिथे तो बौद्ध धर्माचा स्वीकार करतो आणि त्यानंतर आजीवन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराकरिता आपलं जीवन व्यतीत करतो. काही ठिकाणी उत्खनन पण झालं. जेव्हा उत्खनन झालं तर राजा मिलिंदाचे शिक्के पण सापडलेले आहेत. कारण त्यावेळेस जे राजे महाराजे असायचे ते स्वतःची मोहर असलेले सोन्याचे शिक्के बनवायचे. तर उत्खननामध्ये राजा मिलिंदाच्या काळातील, म्हणजे असं म्हणतात की इसवी सन पूर्व 206 मध्ये आता जन्म झाला आणि जवळपास 20 वर्षांपर्यंत याने भारतामध्ये राज्य केलं आणि इसवी सन पूर्व 140 मध्ये हा मरण पावला. याच्या कारकिर्दीमध्ये त्याने सोन्याचे शिक्के बनवले होते. तर एका बाजूने त्याने स्वतःची मोहर लावली, स्वतःची मोहर लावली आणि दुसऱ्या बाजूनं त्याने 24 आऱ्यांचं धम्मचक्र अंकित केलं होतं. अशा प्रकारचे शिक्के उत्खनन सापडले बघा. असा हा बौद्ध धर्मावलंबी राजा, पहिला ग्रीक राजा जो बौद्ध धर्माचा स्वीकार केला, पहिला विदेशी राजा की ज्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि अशा प्रकारे या राजा मिलिंद आणि भिक्षू नागसेन यांच्यामध्ये झालेला वादविवाद मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या रूपाने अजरा अमर झालेला आहे. मिलिंद प्रश्न इतिहासामध्ये या मिलिंद प्रश्नाचा रचनाकार कोण आहे याचा कुठेही उल्लेख नाही आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. संस्कृतमध्ये असो की पालीमध्ये असो, मात्र बौद्ध धम्माचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. या वर्षवासामध्ये हाच ग्रंथ आपण म्हणजे पाठांतर करणार होतो, त्याचं चिंतन करणार होतो. पण आपल्या दुसऱ्या भंतीजींनी हा ग्रंथ वाचण्यात घेतल्यामुळे मग आपण आपला विषय, प्रवचन मालिकाचा विषय बदलवलेला आहे. तर हा ग्रंथ आपण नक्की वाचावा, कारण या ग्रंथामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान अतिशय सखोल पद्धतीने समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण काही तत्वज्ञानाचं स्पष्टीकरण विनयपिटकात पण नाही आहे, हे मिलिंद प्रश्नामध्ये आहे. काही तत्वाचं स्पष्टीकरण
सुत्त पिटकात पण नाही आहे, या मिलिंद प्रश्नामध्ये आहे. जसं बघा विनय पिटकामध्ये धुतांगधारी भिक्षूंचा उल्लेख आहे. धुतांगधारी 13 प्रकारचे धुतांग आहेत भिक्षूंचे. जसं आपले ताडोबामध्ये जे भंतीजी राहतात जंगलामध्ये, भदंत ज्ञानज्योती महाथेरो धुतांगधारी भिक्षू आहेत. त्यांनी चिवराचं धुतांग घेतलेलं आहे. म्हणजे असं शिवलेलं चिवर नाही घालत ते, तर असं ठिगरांचं शिवून जे चिवर तयार होते त्याला पानसुकुलिक म्हणतात. तसं पानसुकुलिक म्हणजे असलेले चिवर परिधान करतात. जमिनीला पाठ लावून झोपत नाहीत, झाडाखाली राहतात. असे काही धुतांग आहेत. 13 प्रकारचे धुतांग आहेत. पण विनय पिटकामध्ये धुतांगधारी भिक्षूंचा उल्लेख आहे. पण धुतांग कोणते, किती प्रकारचे धुतांग आहेत याचा उल्लेख कुठेच नाही आहे. मात्र या धुतांगांचा उल्लेख या मिलिंद प्रश्नामध्ये आहे. तुमच्या लक्षात येईल की त्रिपिटकाच्याही नंतर या मिलिंद प्रश्नाला या ग्रंथाला किती महत्वाचं स्थान आहे. म्हणून जसं त्रिपिटक महत्वाचं आहे तसे अनुपिटक साहित्य सुद्धा महत्वाचं आहे. बर्मामध्ये जी धम्मसंगीती संपन्न झाली, आपण मागच्या वेळी त्याचा अभ्यास केलेला आहे. तर या धम्मसंगीतीमध्ये या मिलिंद प्रश्नाला त्रिपिटकाच्या अंतर्गत ठेवावं अशा प्रकारची चर्चा पण झाली. पण चर्चेच्या अंती या मिलिंद प्रश्न ग्रंथाला त्रिपिटकामध्ये ठेवलेलं नाही, त्याला वेगळं स्वरूप दिलेलं आहे. म्हणून त्याला वेगळं स्वतंत्र पद्धतीने याचा अभ्यास केला जातो. आणि बघा किती महत्वाचं आहे आपल्यासाठी की आपण या औरंगाबादमध्ये राहतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला. बाबासाहेबांनी सुद्धा त्रिपिटकाचा अभ्यास केला. त्रिपिटकाचा अभ्यास केल्यानंतर या अनुपिटक ग्रंथांचाही अभ्यास केला. सगळ्यात महत्वाचं या मिलिंद प्रश्न या ग्रंथाचाही अभ्यास केला. तर बघा मिलिंदाचा किती मोठा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांवरती होता. बाबासाहेबांनी 1950 मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना औरंगाबादमध्ये केली. हे कॉलेजचे स्थापन केलं तर त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही, वडिलांचं पण नाव दिलं नाही, मुलाचं पण नाव दिलं नाही, पत्नीचं पण नाव दिलं नाही. कोणाचं नाव दिलं? राजा मिलिंदाचं नाव दिलं. राजा मिलिंदाचं नाव दिलं. तर आजही जर तुम्ही मिलिंद कॉलेजला गेले तर अगदी एंट्री गेटच्या बाजूलाच बाबासाहेबांचं एक भाषण लिहिलेलं आहे का ब्लॅकबोर्डवरती. त्यावेळी बाबासाहेबांनी भाषण केलं होतं की या कॉलेजला मी मिलिंदाचं नाव का दिलं. राजा मिलिंद 19 विद्यामध्ये पारंगत होता म्हणून मी नाव दिलं असं नाही. तो अतिशय विद्वान होता म्हणून पण मी नाव दिलेलं नाही. तर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये सांगतात की या कॉलेजला राजा मिलिंदाचं नाव का दिलं, तर राजा मिलिंदामध्ये इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी हा गुणधर्म मला आवडतो. इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी त्याला मराठीमध्ये म्हणतात बौद्धिक नम्रता. बौद्धिक नम्रता म्हणजे काय बघा, राजा मिलिंद एकदा राजा होता, 19 विद्यांमध्ये पारंगत होता, पण तेवढ्याच नम्रतेनं, किती तो नम्र होता बघा, तेवढ्याच नम्रतेनं त्या 20 वर्षांच्या भिक्षू नागसेनाला तो अभिवादन करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. किती त्याच्यानं नम्रपणा होता हो. तो असा नाही बोलला की मी हुशार आहे, मी कशाला हात जोडू, मी राजा आहे, मी कशाला हात जोडू त्या छोट्याशा 20 वर्षाच्या सामनेरांना, मी कशाला हात जोडू, असा तो बोलला नाही. ही जी नम्रता आहे बघा, बौद्धिक नम्रता, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी, हा गुण बाबासाहेबांना आवडला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जसं बौद्धिक नम्रता राजा मिलिंदमध्ये होती अशी बौद्धिक नम्रता इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. म्हणून बाबासाहेबाची अपेक्षा होती की या परिसरामध्ये राहणारा प्रत्येक विद्यार्थी हा कोणाप्रमाणे असावा, राजा मिलिंदाप्रमाणे असला पाहिजे. नाहीतर लोक 2 पुस्तक वाचतात स्वतःला विद्वान समजतात की नाही हो. नम्रता नाही, असं अहंकार येते बघा, 2 पुस्तक वाचतात अहंकार येते, असं अहंकार नको. अरे नम्रता पाहिजे. जशी नम्रता मिलिंद राजामध्ये होती तर ह्या परिसरामध्ये राहणारा प्रत्येक विद्यार्थी हा राजा मिलिंदाप्रमाणे असावा आणि प्रत्येक शिक्षक हा भिक्षू नागसेनाप्रमाणे असावा. म्हणून बघा
बाबासाहेब आंबेडकरांनी या कॉलेजला मिलिंदाचं नाव दिलं आणि त्या परिसराला नागसेन वन परिसर असं नाव दिलं बघा. तर हा आपला आदर्श आहे आणि अशा मिलिंद कॉलेजच्या शहरामध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये आपण राहतो, हे आपलं सर्वांचं मोठं पुण्य आहे. तर बघा अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण हा मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे आणि अनुपिटक साहित्यातील सुद्धा अतिशय महत्वाचा हा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारे त्रिपिटकाचा आपण अभ्यास केला. त्रिपिटकाच्या नंतर अनुपिटकातील हे 1-2 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये नेती प्रकरण, पेटकोपदेश हे 2 ग्रंथ आणि सर्वाधिक महत्वाचा हा मिलिंद प्रश्न. अशा या अनुपिटक साहित्याचा सुद्धा इतिहास आणि त्या ग्रंथाचा परिचय आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण केलेला आहे. तर आपण नक्कीच या मिलिंद प्रश्नाचा अभ्यास करावा आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये मिलिंद प्रश्न ग्रंथ असलाच पाहिजे. जसं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ तुमच्याकडे आहे, भारताचं संविधान आहे, अगदी त्याप्रमाणे हा मिलिंद प्रश्न ग्रंथ मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. हा ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये ठेवावा, त्याचं वाचन करावं, चिंतन मनन करावं. आपल्या धम्मज्ञानामध्ये वाढ करणारा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. तर सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.